नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. गायनॅक हेल्थचा अर्थात स्त्री आरोग्याचा. बाळंतशोभ हा शब्द आपल्या सर्वांना माहिती असतो. यातल्या बाळंत शब्दामुळे सहसा ही शोभ फक्त बाळंतिणीसाठी असते असा समज होऊ शकतो. पण बाळंतशोभ ही एकंदर स्त्री आरोग्यासाठी सुद्धा एक गुणकारी वनस्पती आहे. शेपूच्या भाजीचं बीज म्हणजे बाळंतशोभ. ही बडीशोपेपेक्षा चवीला थोडी तीक्ष्ण असते आणि गर्भाशयाची शुद्धी करणारी असते. पाळीमध्ये अंगावरून कमी जात असेल, रक्तस्राव काळसर रंगाचा असेल, स्टिकीनेस किंवा क्लॉट्स पडत असतील आणि पोट, कंबर, मांड्या दुखत असतील, पाळीचे 4 दिवस अक्षरशः झोपून राहावं लागत असेल किंवा पेन किलर घ्यावं लागत असेल तर त्यावर बाळंतशोभ औषध म्हणून घेता येते. यासाठी चांगल्या प्रतीची बाळंतशोभ आणून मिक्सरच्या मदतीने तिची पावडर करून ठेवावी. पिरियड्सच्या आधी 1 आठवडा हे चूर्ण सकाळी अर्धा चमचा आणि संध्याकाळी अर्धा चमचा या प्रमाणात घेण्यास सुरुवात करावी. याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी ओटीपोटाला नारायण तेल किंवा बला तेलासारखं सिद्ध तेल लावून वरून गरम पाण्याच्या पिशवीने शेक करावा. 2-3 महिन्यात या उपायाचा उपयोग झालेला दिसून यायला हवा, अन्यथा तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणं हे चांगलं. गर्भाशयावर काम करत असल्यामुळे सगळ्या स्त्रियांनी आहारात अधूनमधून बाळंतशोभ घेणं चांगलं असतं. या दृष्टीने बडीशोप, ओवा, बाळंतशोभ, धण्याची डाळ वगैरे गोष्टी एकत्र करून बनवलेली सुपारी जेवणानंतर घेता येते. पिरियड्स रेग्युलर यावेत, त्या दरम्यान काही त्रास होऊ नये, मेनोपॉजमध्ये त्रास होऊ नये यासाठी बाळंतशोभ अधूनमधून सेवन करणं हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम होईल. स्त्री आरोग्य चांगलं राहावं यासाठी असेच प्रभावी उपाय जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.